लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, की कारण आता भरपूर लाडक्या बहिणींना ही आतुरता आहे. भरपूर दिवसापासून त्यांचं एकच कमेंट आहे, की लाडक्या बहिणींसाठी नवीन ई-के-वाय-सी सुरू होणार का नाही आणि कधीपर्यंत सुरू होईल? सुरू होणार हे फिक्स आहे आणि कधीपर्यंत सुरू होणार आता ते पूर्ण आता मी तुम्हाला सांगणार पण आहे आणि तुम्हाला प्रूफ पण दाखवणार आहे, की कधीपर्यंत सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला ई-के-वाय-सी करायला नवीन संधी भेटणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायला संधी भेटणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींचे थांबलेले हप्ते जे आहेत ते मिळणार आहेत. तर ते सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा नवीन-नवीन माहितीसाठी, सरकारी अपडेटसाठी म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला कळत जाईल. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जाणून घेऊया, की भरपूर अजून पण अशी लाडकी बहीण आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी एकदा पण झालेली नाही. म्हणजे एकदा पण झाली नाहीये. तर अजून पण ते पण लाडकी बहीण आहेत आणि अजून अशी पण लाडकी बहीण आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर या बाबतीत जर बघितले तर ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आलेले नाहीयेत, तर त्या लाडक्या बहिणींनी तुम्ही घाबरू नका. तुम्हाला 100% तुम्हाला पैसे येणार आहेत बाकीचे राहिलेले. आणि राहिली गोष्ट ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा नवीन संधी भेटणार आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. तर त्या बाबतीत जर बघितले तर शासनाने निर्णय पण काढलेला आहे आणि या बाबतीत आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेले आहे. ते पण मी तुम्हाला आता सध्या तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला नेमकं ह्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं पण होतं, की मधी परवा बैठक पण होती त्यावेळी सुद्धा ही चर्चा झालेली आहे. तर त्या बाबतीत जर बघितले तर मला जरा उशीर झाला ते अपडेट द्यायला. मी मधी फक्त तुम्हाला थोडे अपडेट देतो कारण की ऑफिसमधूनच त्यांनी लवकर अपडेट सांगत नव्हते, की काय आहे म्हणून नेमकं. तर त्या बाबतीत आपल्याला ते उशीर झाला अपडेट द्यायला. तुम्हाला ते अपडेट पण मी सांगितणार आहे आता, की ई-के-वाय-सी बाबतीत त्यांची काय चर्चा झालेली आहे आणि मेन म्हणजे जर बघितले तर लाडक्या बहिणींनो, आता जर बघितले तर भरपूर जणांची ही टीका चालू आहे, की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, बंद होणार आहे, बंद होणार आहे. कारण की पैसे त्यांची अजून पण भरपूर लाडक्या बहिणींना देत नाहीये वगैरे. तर असं तर अजून काही नाहीये, योजना बंद होणार आहे म्हणून. योजना चालू राहणार म्हणून त्यांनी प्रत्येक भाषणात सांगत आहे. आणि बाकीचे राहिलेली लाडकी बहीण, त्यांना मात्र हप्ते जे आहेत. तुमचा मी अजून एक प्रश्न क्लिअर करतो, की भरपूर जणांचा हे एक प्रश्न होता, की नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाही. बट तुम्हाला ह्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे ₹3000 आले आहेत. तर अशा भरपूर लाडकी बहीण आहेत, की ह्यांचाही प्रॉब्लेम झालेला आहे. तुमचं झालं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तसं झालेलं आहे का? मग त्यांचा एक प्रश्न ह्यामध्ये काय आहे, की आम्हाला पाठीमागचे राहिलेले पैसे ते भेटणार का नाही भेटणार? तर तुम्हाला ते मी क्लिअर करून तुम्हाला सांगतो आत्ताच, की ते पैसे तुम्हाला पाठीमागचे नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे असेल, तर ते तुम्हाला पैसे भेटणार नाही. तुम्हाला जे आत्ता पैसे आले आहेत, ते इथूनच चालू राहणार. तर तुम्हाला पाठीमागचे पैसे भेटणार नाही. कारण की पाठीमागचे राहिलेले पैसे ज्यांचे थांबलेले आहेत आणि आता मधनं त्यांना हप्ता आला असेल, तर त्या लाडक्या बहिणींना पाठीमागचे पैसे विसरून जावा. तुम्हाला ते पैसे भेटणारच नाही. कारण की सरकारनं त्या बाबतीत काही सांगतच नाहीये. कारण की ते जेवढे हप्ते लाडकी बहिणीचे रखडलेले आहेत पाठीमागचे वगैरे, त्या बाबतीत ते सरकार त्या बाबतीत काहीच सांगत नाही, की त्यांचे पैसे कोणाकोणाचे थांबले असेल, तर त्यांना आम्ही परत देऊ वगैरे काहीच नाही. तर त्यामुळं तुम्हाला ते लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे ते भेटणार नाही आणि मेन म्हणजे एक गोष्ट, की बाकीच्या लाडक्या बहिणींना जे आता लाडकी बहीण की ज्यांना पैसे आलेच नाही, थांबलेले आहेत पूर्ण पाठीमागनं पैसे थांबलेले आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा आता हप्ते चालू होणार. बट तुम्हाला पाठीमागचे हप्ते ते भेटेल, नाही भेटेल त्याची काही सुद्धा गॅरंटी नाहीये. बट तुम्हाला इथून पुढे हप्ते चालू होऊ शकतात आणि तुम्हाला ह्यासाठी काय करावं लागणार आहे, की तुम्हाला ते मेन म्हणजे तुम्हाला पहिला त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण की आता जर बघितले तर मी ऑफिसमध्ये पण जाऊन आलेलो आहे. त्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे, की वितरण परत लवकरात लवकर आता ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे महिन्याच्या 1-2 दिवसामध्ये लास्ट 2 दिवसामध्ये वितरण सुरू होईल म्हणून. आणि राहिली गोष्ट म्हणजे, की जे त्याने अपडेट देणार आहेत अजून मला, त्यांनी 1 ते 2 तारखेला अपडेट देणार म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ऑफिसमध्ये पण. त्यांनी आता काही सुद्धा अपडेट त्यांच्याकडे नाहीये. अपडेट वरनंच आलेलं नाहीये. 1 ते 2 तारखेला त्यांनी अपडेट देणार म्हणून सांगितलेलं आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे, की लाडकी बहीण ई-के-वाय-सीची. तर ई-के-वाय-सीची जर बाबतीत जर बघितलं, तर लाडकी बहिणींनो, तुमचे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर ठेवा. कारण की ई-के-वाय-सी ज्यावेळी चालू होईल, तर त्यावेळी कमीच फक्त टाईममध्ये ते ई-के-वाय-सी आणि संपू शकते. कारण की शासनाकडनं एवढं पण त्यांनी टाईम देऊ शकणार नाही शक्यतो मला असं वाटतंय. पण त्यांनी सांगितलेले आहेत, की ई-के-वाय-सीला आम्ही मुदतवाढ देऊ आणि ई-के-वाय-सी करायला संधी देणार आहे. पण त्यामध्ये जे प्रॉब्लेम त्यांना येत आहेत, म्हणजे लाडक्या बहिणींना भरपूर असे म्हणजे लाडकी बहीण योजनामध्ये त्यांना प्रॉब्लेम येत आहे शासनाला. तर ते जे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून मग तुम्ही लाडक्या बहिणींना आम्ही ई-के-वायसीसाठी मुदतवाढ देणार आहे. पण ते प्रॉब्लेम वगैरे काय आहेत आणि ते कधीपर्यंत देईल त्यांनी, त्याची तारीख काय असणार आहे? म्हणजे जसे की लाडक्या बहिणींना
ई केवायसी करायला संधी देणार, बट ती तारीख काय असणार आणि बाकीचे जे अपात्र आणि पात्र लाडकी बहीण आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर पात्र आणि अपात्र यादी पण येणार आहे. तर तुम्ही कमेंट करा. अपात्र यादी यादी फक्त म्हणून कमेंट करा. तर मी लवकरात लवकर मी तुम्हाला यादी, पात्र यादी आणि अपात्र यादी त्या बाबतीत मी लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करेन, अपडेट देईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पण लवकर कळेल की कसं काय असणार आहे. तुमचे पैसे कधीपर्यंत आल्यात, पुढे येणार, नाही येणार, तर त्या बाबतीत पण आपल्याला कळेल ते. तर आता हे व्हिडिओ पूर्ण बघा हे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये तुम्हाला कळेलच की कधीपर्यंत ई केवायसी सुरू होईल आणि कधी काय होईल. तर आदित्यताई तटकरे त्यांनी स्वतः सांगितलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. नाही तर अर्धी अधुरी माहिती भेटली तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. तर हे व्हिडिओ आता पूर्ण बघा. त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. आहेत जे ई केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे का? काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई केवायसीची त्यांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही. याबाबतचे कोणतेही निर्देश सरकारनं दिले नाहीत. राज्यात आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. दरम्यान 30 एप्रिल नंतर महिला विकास विभागात कागदपत्र सादर करता येणार नाही अशी चर्चा होती. मात्र याबाबत सरकारने आता स्पष्टीकरण देत असा कोणताही निर्णय झाला नाहीये हे स्पष्ट केलंय. ताई, लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे का? काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत ही ई केवायसीसाठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे. तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू. केवायसी कोणीच करू शकत नाही. आता कोणाच्या लोकांच्या घरी तर आम्हाला जाता येत नाही. चलाकडे आपण बोलू शकतो की आपण चलाकडे आपण जाऊ शकतो दुसऱ्याकडे म्हणून शेणी, पण आमची केवायसी होतच नाही तर काय करूच करणार? काय मागणी काय आता सरकारकडे? आता सरकारकडे मागणी आमची एकच आहे की सगळ्यांची जेवढी आता बाकीचे जेवढी आहेत महिला त्यांना आता परत नवीन केवायसी चालू करावी आणि पैसे आमचे सर्व जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तेवढ्यांना आमची एवढीच मागणी आहे की आमचे सर्वांचे पैसे चालू करावे. नाहीतर सरकारला एवढंच मान्य आहे की सगळ्यांचे पैसे बंद करा, लाडक्या बहिणीचे बंद करा पैसे. का तर एका लाडक्या अर्ध्या लाडक्या बहिणी आहेत, पण अर्ध्या लाडक्या बहिणी बंद पडल्यात ना. मग नोव्हेंबर महिन्यापासून पैसे नाहीत आतापर्यंत. अर्ध्या कोण आहेत? 7 महिन्यापासून पैसे नाहीत. म्हणजे ज्या बायाला गरज आहे ना ती बाया काय म्हणतात आम्ही येत नाही, आम्हाला पैसे येतात, तुम्ही जा. पण आमची गरज आहे आम्ही आले इथं, पण केवायसी कधी चालू करायची काय नाही ते आम्हाला सांगून ठेवा. वरून केवायसी टाकावं देईल पटकीने.